प्लॉटवरती आलो आहे आणि वांग्याचा प्लॉट लावून 1 महिना झाला आहे पूर्ण आणि त्याला फुल पण आलेलं आहे आणि खूप प्रमाणात जास्त. तर आपण आज त्यांची मुलाखत बघणार आहोत. अमोल कासळे या शेतकऱ्यांची मुलाखत बघणार आहोत. त्यांनी कशा प्रकारे लागवड केली आणि एका महिन्याच्या आतमध्ये फुल लागवड कशा प्रकारे केली आणि त्यांचा जी प्रवास आहे तो शेतीविषयीचा तो आपण आज जाणून घ्यावा मित्रांनो. तर त्यांचं आज तुम्ही बघू शकता, तुम्ही आहे ते अमोल कासळे. नमस्कार मित्रांनो. तर तुमच्या म्हणजे कसं डोक्यात आलं की तुम्ही शेतीकडे वळावं आणि शेती हा व्यवसाय करावा म्हणून? तर उन्हाळ्यामध्ये सहसा भाजीपाले खूप महाग होतात, तर याच्यामुळं मी विचार केला की आपण उन्हाळ्यामध्ये काहीतरी भाजीपाला करायला पाहिजे. त्यामुळं आपण इथं 1200 झाडं मिरच्याचं लावलेलं आहे. तर एका महिन्यामध्ये त्याला फुल वगैरे आलेले आहेत, काही वांग्याला तर वांगे बी आलेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही जी वांगी लागवड केली आता तुम्ही किती क्षेत्रामध्ये वांगी लागवड केलेली आहे? सहसा हे अर्धा एकराला कमी आहे क्षेत्र आहे. तर यामध्ये 2.5 फुटामध्ये 1 झाड असे मिळून 1200 झाडं आपण लावलेले आहेत. जर ह्यात जर मिरच्याचे लावले असते तर 2400-2500 असे झाडं लागले असते. तर आपण 1200 झाडं वगैरे लावलेले आहेत. आणि तुम्ही जी लागवड करत होता त्या टायमाला तुम्ही शेतीची मशागत कोणत्या प्रकारे केली ती? तर सुरुवातीला आम्ही रोटा वगैरे हाणला, त्यानंतर नांगरून याला 4 फुटाच्या बेड पाडलेले आहेत आणि त्याच्यावर काही 5-6 वसाऱ्यावर मल्चिंग केलेलं आहे आणि बाकीच्या याच्यावर नाही केलं, बाकीच्या ठिबक वगैरे करतात. आणि तुम्ही जी हे करतो तुम्ही वांगी लागवड करतो त्या टायमाला तुम्ही खत व्यवस्थापन कोणतं केलं, कशा प्रकारे खत व्यवस्थापन केलं? तर आपण बेसल डोसला वांगी लावायच्या आधी प्लांटो एक 25 किलोची गोणी टाकली होती, एक DAPची 50 किलोची आणि लिंबूळ पेंड एक 50 किलो असं खत वापरलं होतं. त्यानंतर आपण दर आठवड्याला लावल्यानंतर ड्रिचिंग वगैरे केल्यानंतर दर आठवड्याला 1 किलो 19-19 सोडतो खत आणि थोडाफार युरिया सोडतो एक 15 दिवसाला. तर 15 दिवसाला सोडतो. आणि ड्रिचिंग कोणत्याची औषधं केली ते नेमकी? ड्रिचिंग ह्युमिक ॲसिड आणलं होतं पावशर आणि 19-19 1 किलो म्हणजे त्यातला अर्धा किलो सोडलं होतं. 2 वेळेस ड्रिचिंग केली होती या झाडांना. आणि किती दिवसांनी करता, किती दिवसानंतर ड्रिचिंग केली तुम्ही? ड्रिचिंग 4 ते 5 दिवसानंतर केली होती आम्ही, कारण ते त्यांच्या मुळ्या वगैरे बी थोड्या वाढल्या पाहिजे ना. हो. मग त्यानंतर केली. आता समजा फुलं आलेत भाऊ, हे किती महिन्यामध्ये आलेले आहेत? हे फुल 1 महिन्याच्या आतमध्ये या वांग्याला फुलं आलेलं आहे. तर काही वांग्याला तर वांगे पण आलेले आहेत तिकडं चिखलाच्या साईडला. आणि आता तुम्हाला शेतीचा जे प्रवास आहे तुम्हाला कसा वाटतो शेतीचा प्रवास? आता तुम्ही शेती व्यवसाय जे करतात तर तुम्हाला कसं वाटतं शेती करण्याला? शेती व्यवसाय हा जर तुम्ही टेक्निकल पद्धतीने जर केला तर शेती व्यवसाय हा कधी पण चांगला आहे, तुमचा रोजगार काढू शकतो तो. जर आपण ह्याच्यामध्ये बाजरी वगैरे केली असेल तर काय जास्त वगैरे काही झालं नसतं. तर तुम्ही नवीन प्रयोग केले तर व्यवस्थितच राहतो, जास्त कष्ट बी घ्यायची गरज नाही लागत त्यामध्ये. आता तुम्ही जे वांगी लागवड केली तर तुम्ही कसं पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे? तर पाणी आम्ही याला ठिबकने पाणी देतो आणि आठवड्याला 2 दिवस देतो पाणी. 1-1 तास सोडतो आठवड्यातून 2 वेळा पाणी सोडतो, 2-2 तास म्हणजे 1-1 तास कधी आणि त्यात भागत आहे मस्तपैकी. ठिबकमुळं काही जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही वावराला. आता तुम्ही जी वांगी लागवड केली त्यासाठी तुम्ही जमीन कशा प्रकारे निवडली आहे? तर ही जमीन आपण बघू शकता, ही काळी जमीन आहे, कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो. त्यावेळेस तुम्ही काळी जर जमीन निवडली असेल तर तिला 1 तास जरी पाणी दिलं तरी ते बेड असे वल्लेगार राहतात. जर तुम्ही उन्हाळ्यात जर खडकाळ जमीन किंवा तांबडी जमीन जर निवडली असेल, जर पाणी व्यवस्थित असेल तर काही वगैरे प्रॉब्लेम नाही. जर पाणी जर कमी आपल्याकडे हे असेल तर तुम्ही काळी जमीन जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही तीच निवडा आणि तीच तुम्हाला व्यवस्थित राहील. तुम्ही जी वांगी लागवड केली तर ती कोणती व्हरायटी आहे वांग्याची? तर ही पंचगंगावाल्याची सुपर गौरव ही व्हरायटी आहे. ही आपल्याला 1 रुपयामध्ये नर्सरीमधून भेटली होती. 1 रुपयाला 1 झाड. अशा आम्ही 1200-1300 झाडं आणले होते. ही मस्त जाते. आणि तुम्हाला किती खर्च झाला आहे? समजा तुम्ही अर्ध्या एकरावर कमी आहे तर किती खर्च झाला पूर्ण याला? पूर्ण याला खर्च 8 ते 9 हजार यात आलेला आहे आणि 9 हजार वगैरे खर्च आलेला आहे, सगळा खर्च टोटल. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल का की याला बाजारभाव चांगला भेटेल का वांग्याला? हा, जर बाजारभाव जर 250 रुपयाला जर 1 कॅरेट गेलं, जर 20 रुपये किलोच्या जर पुढं जर वांगं राहिलं
तर आपल्याला दिवसाला 2 कॅरेट असे निघतीलच. तर आठवड्याला 4-5 हजार रुपयेपर्यंत आपल्याला आठवड्याला वांग उत्पन्न देऊ शकतो बा उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हमखास तर भाजीपाल्याला भाव असतोच. हां, तर उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला हमखास भाजीपाल्याचा भाव राहतोच आणि खूप जास्त प्रमाणात राहतो पावसाळ्यापेक्षा. कारण लोकांकडे पाणी नसतं तर ते लावत वगैरे नाहीत काही. तर हे असे प्रयोग करायला पाहिजे, कारण तिचं काळाची गरज आहे. आणि तुम्ही अजून कोणता भाजीपाला लावला का वांगी व्यतिरिक्त? हां, आम्ही वरती एक 3000 मिरचीचं रोप लावलेलं आहे. तर मिरची लावलेली आपण 3000 आणि टमाटर केलेलं आहे आपण 1000. तर ते पण बघा तुम्हाला एक दिवस दाखवते व्हिडिओमध्ये. तुम्ही जी मल्चिंग लागवड केली आहे, तर समजा इकडंच मल्चिंग केली आणि इकडे बाजूला मल्चिंग नाही आहे, तर असं का केलं? तर आपण खूप सारे लोक म्हणतात की मल्चिंग केलेलं चांगलं राहतं. काही लोक म्हणतात की वांग्याला मल्चिंगची गरज नाही. त्यामुळं आपण बी नवीन शेतकरी आहेत, आपण ह्याच्या आधी कधी असं वगैरे काही केलं नव्हतं. म्हणून आपण 1000 फूट असा एक मल्चिंगचा बंडल आणला होता. त्यामध्ये आपण 6 वासाऱ्या आपल्या भागल्या. तर त्या 6 वासाऱ्याला मल्चिंग केलं आणि बाकीच्यांना तसंच प्रयोगासाठी ठेवलं. तर तुम्ही बघू शकता की मल्चिंगवालं वांग तेज आहे, त्याला त्याची वाढ खूप जास्त आहे बाकीच्या बिना मल्चिंगच्या झाडापेक्षा. तर जर तुम्ही वांग वगैरे काही पण भाजीपाला जर करीत असाल तर तुम्ही मल्चिंगच वापरा, कारण त्यांनी रोग वगैरे काही होत नाही. त्यानंतर व्यवस्थित एकदम त्याला पाणी वगैरे त्याला कमी लावतं आणि एकदम भारी येतं सगळं. आणि किती रुपयाला बंडल पडला तुम्हाला तो मल्चिंगचा? 1000 रुपयाला एक बंडल असा पडला होता आम्हाला. तर आम्ही तो एकच बंडल लावला होता. ठीक आहे. आता तुम्ही समजा नवीन जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता? नवीन शेतकऱ्यांना जर जमीन वगैरे असेल आणि मुबलक प्रमाणात जर पाणी असेल तर तुम्ही शेतीच करा. कंपनी वगैरेमध्ये काही नाही आहे. तर मी पण आधी कंपनीत होतो. त्यानंतर 10 ते 12 हजार असं मला पगार होता. तर 12,000 पगार आणि 13,000 खर्चच होत होता. तर मी विचार केला की गावाकडे जाऊया, शेतीत बघूया आणि पारंपरिक पीक न घेता तुम्ही काहीतरी असे प्रयोगशील असे प्रकल्प करायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला कष्टही कमी होतील आणि त्यातून 2 काही रुपये भेटतील पण. तर आपण असंच फळबाग वगैरे नाही तर फळबाग करू शकता, नाही तर पालेभाज्या करू शकता. काही पण जे तुम्हाला त्यामधनं त्या भांडवल येऊ शकते असं काहीतरी तुम्ही करू शकता. तर तुम्ही शेती एक व्यवसाय म्हणून बी बघू शकता की सगळीकडून हुकलाय बा म्हणून शेती करायला आलो. तर असं न करता त्यामधून एक टेक्निकल जर शेती केली तर तुम्ही खूप म्हणजे काही कंपनीपेक्षा पण तुम्ही भारी कमवू शकता, एक रोजगार करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही असेच नवीन शेतीचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर बळीराजा या कृषी आमचं चॅनल आहे. या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा, नंतर व्हिडिओ बघा. नंतर आमचे मिरच्याचे, टमाट्याचे वगैरे सर्व काही व्हिडिओ त्यामध्ये असतात, तर ते तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.